सगळ्या चॅनलच उडाला पूर्ण यूट्यूबवरून. आणि इतकं मी त्यावेळेस रडले होते ना, म्हणजे इतकं वाईट वाटत होतं, भयानक वाईट वाटत होतं. त्यानंतर मी यूट्यूबचा विचारच करायचं सोडून दिलं. नमस्कार, मी आदिती पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी यूट्यूब जर्नी आधीच्या चॅनलची. माझे अगोदर 2 यूट्यूब चॅनल झालेले आहेत आणि एक होता माझा कुकिंग चॅनल आणि एक न्यूज चॅनल होता. म्हणजे न्यूज वगैरे मी सांगायचे आणि तो छान चालत होता. खरं मस्त रिस्पॉन्स भेटत होता त्याला. आणि कुकिंग चॅनल जो होता ना, मी बंगलोरमध्ये होते आधी राहायला. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं तेव्हा आम्ही बंगलोरमध्ये राहायचो आणि तिथं मी असं काही बिझनेस वगैरे करत नव्हते. तर मग घरी बसून निवांत काय करणार, तर मी कुकिंग चॅनल सुरू केला होता. त्याच्यावर पण बऱ्यापैकी माझे 800-900 सबस्क्रायबर वगैरे झाले होते आणि मॉनिटाईज वगैरे नव्हता अजून काय चॅनल. आणि मग त्यानंतर कोरोना सुरू झाला आणि गावी गेलो आम्ही. गावी गेल्यानंतर मग तिथं नेटवर्क प्रॉब्लेम आणि शूट कोण करणार आणि गावाकडे एवढं नव्हतं तसं वातावरण, तर मी तो बंद करून टाकला चॅनल. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी आम्ही पुण्याला राहायला आलो. आता इथं पुण्यात राहायला येऊन आम्हाला 2 वर्ष होत आहेत. अगोदर रेंटच्या घरात राहत होता, आता स्वतःचं घेतलं. तर मी इकडं पुण्याला राहायला आल्यानंतर मी दुसरा यूट्यूब चॅनल सुरू केला आणि दुसरा यूट्यूब चॅनल माझा खूप सुंदर चालत होता. न्यूज चॅनल सुरू केला होता मी आणि 2-2.5 महिन्याच्या आतच माझा तो चॅनल म्हणजे मॉनिटाईजसाठी मी अप्लाय केलं होतं मॉनिटाईज होण्यासाठी आणि माझा झाला असता मॉनिटाईज. तेव्हा माझा मोबाईल हँग होत होता. मग मी मिस्टरांना माझा मोबाईल दिला होता की जरा क्लीन करून बघा म्हणून, की हँग नाही पडणार, मला व्हिडिओज वगैरे बनवावे लागतात, एडिट करावं लागतात. तर त्यांनी मग तो जरा फॉर्मॅट वगैरे मारला आणि क्लीन केला मोबाईल. आणि तेव्हा माझे यूट्यूबला जो ईमेल अकाउंट असतं ना आपलं, जे आपण काढतो ते माझे 2 होते. एक अगोदरचं होतं आणि एक मी त्या चॅनलसाठी नवीन काढलेलं होतं. तर ते मग दुसरं ईमेल अकाउंट त्यांनी एक ठेवलं माझं आणि एक डिलीट करून टाकलं. आणि जो डिलीट केला होता ना, तोच माझा जो चॅनल चालू होता तोच डिलीट झाला आणि माझं सगळ्या चॅनलच उडाला पूर्ण यूट्यूबवरून. आणि इतकं मी त्यावेळेस रडले होते ना, म्हणजे इतकं वाईट वाटत होतं, भयानक वाईट वाटत होतं. त्यानंतर मी यूट्यूबचा विचारच करायचं सोडून दिलं. म्हणजे यूट्यूब वगैरे काय मला करायचंच नाही असा विचार करून सगळं सोडून दिलं मी. व्हिडिओ पण बनवत नव्हते. मग म्हणजे तो मिस्टरांनी काय असं मुद्दाम नव्हतं केलं, पण चुकून तो आमच्याकडून झाला डिलीट चॅनल. म्हणजे ते ID डिलीट झाली आणि तो चॅनलच पूर्ण उडाला. आता तो यूट्यूबवरती दिसत नाही. माझा अगोदरचा जो होता ना, त्याचं नाव होतं मॅजिकल वर्ल्ड म्हणून. म्हणजे अगोदर रेसिपी मास्टर नाव ठेवलं होतं मी आणि गावी गेल्यानंतर मी विचार करत होते दुसरे काहीतरी व्हिडिओज टाकावेत आर्ट आणि क्राफ्टचे, म्हणून मी त्याचं नाव बदललं. मॅजिकल वर्ल्ड ठेवलं होतं. तर त्याच्यावरती माझ्या रेसिपीज वगैरे आणि सगळा तसाच चॅनल आहे, परंतु जुन्या चॅनलला ग्रोथ मिळत नाही. असं मी बरेच यूट्यूब व्हिडिओ बघून बऱ्याच ठिकाणी जरा थोडं रिसर्च करून मला कळलं की जुन्या आपल्या चॅनलला काही रिस्पॉन्स भेटणार नाही. तर मग मी आता नवीन यूट्यूब चॅनल सुरू करायचा विचार केला. 1 महिन्यापूर्वी मी हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केला आहे आणि ह्याच्यावरती मला तुमच्याकडून चांगला खरंच रिस्पॉन्स भेटतो आहे. खूप छान रिस्पॉन्स भेटतो आहे. माझ्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज येत आहेत. लाँग व्हिडिओला अजून नाहीत येत, पण शॉर्ट व्हिडिओज चांगले व्हायरल जात आहेत. 30,000-35,000 चांगले व्ह्यूज यायला लागलेत. काही व्हिडिओला, काहींना नाही येत. पण मी प्रयत्न करणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर व्हिडिओज येणार आहेत आपले. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि मी माझे या चॅनलवरती लाईफस्टाईलचे सगळे व्हिडिओज अपलोड करणार आहे. तर आपला चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि मी लवकरच भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.